11 वाजल्यापासून 2 वाजता राखण बसलो होतो तरी चुना लावून गेलाय। एकाचे 25-25 आणि 30-30 लाख अख्ख्या गावाचे 4-5 कोटी घेऊन गेलाय। गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडल्याने झालंय। मोठा डोंगर ढासळा गावावर आमच्या। 3 लाख रुपये घेऊन गेली गटाचे बी। हा त्याचा एक हप्ता नाही, आता कालच्या आजच्याला हप्ता आहे 12 तारखेचा। कोणी भरायचं ते आता येऊन काय करतात जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले, पोराच्या शिक्षणासाठी भरले। आम्हाला म्हणजे वाढता येईन असे मला पोरा शिक्षणासाठी लागते म्हणून वाढता केलं आम्ही ते पैसे, अपेक्षा होती। या संतप्त भावना आहेत ठेवीदारांच्या। पोटाला चिमटा काढून काबाड कष्टाने कमवलेला पैसा घेऊन शेअर मार्केटचा चालक कुटुंबासह पसार झाला आणि ठेवीदारांना भावना अनावर झाल्या। ही घटना आहे अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे यांनी जास्त व्याजाचं आमिष दाखवलं आणि अनेकांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला, परंतु लोकांना त्याचा कुठलाही मोबदला परत न देता कोकाटे आपला बाड बिस्तारा गुंडाळून मध्यरात्रीच कुटुंबासह पसार झाला। त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी त्याच्या ऑफिसची तोडफोड केली। 1,10,000 रुपये देव म्हटलं हां महिन्याला। काय करतात जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले, पोराच्या शिक्षणासाठी भरले। आम्हाला म्हणजे वाढता येईन असे मला पोरा शिक्षणासाठी लागते म्हणून वाढता केलं आम्ही ते पैसे। महिन्याला 2-3 हप्ते लालच दाखवले लोकाला, पण नंतर तिने जास्त लोकांचा भरोसा बसल्यामुळे लोकांनी जवळजवळ 10-20 कोटीला तिने गाव लोबडलं। शेअर मार्केटचा फंडा लाखोचा गंडा केला आहे, तरी लोकांनी 1-1 रुपये कष्टाचे जमा करून यांनी शेअर मार्केटमध्ये टाकले आहेत। त्याचा एक हप्ता नाही, आता कालच्या आजच्याला हप्ता आहे 12 तारखेचा। कोणी भरायचं ते आता येऊन आता विचारच नाही। आमच्या गावात जेवण सुद्धा नाही, 2 दिवस झाले जेवण नाही, आम्हाला भाकरी फेकून दिल्यात। हप्ते 2-3 मिळाले असतील, 3 हप्ते। नंतर जेव्हा तुम्ही यांना मागायला गेले पैसे, त्याने सांगितलं लग्न आलं होतं, त्यांनी सांगितलं 10 तारखेला देऊ, 10 तारखेला देऊ। तो म्हणला 10 फाशी घेतो मी, ते मला 10 आणून द्या मग फाशी घेतो मी असं म्हणलं। तो काय पैसे मागले तुम्हाला त्यांनी धमकी दिले का आत्महत्या? आम्हाला नाही दिले। हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे 4 महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली त्यांनी। याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी, ट्रेडिंगमध्ये तो लॉस गेलता, तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस गेलता, घरी सगळ्याला माहीत होतं। नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली, 1-2 वर्ष आधी त्यांनी केली होती, नंतर 2 वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली। ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुंफून घेतलं। गाव एवढं गुंफिलं की गावाचे आज कमीत कमी 30 कोटी रुपये आहेत।